नाही महत्वाचं आहे. हॅलो बाबा पिहू बोलतेय. बाबा पिहू बोलतेय. हा हा पिहू बोल ना. तुम्ही घरी कधी येणार आहात? आईने मस्त भजी केलीये. येतोच आहे मी, निघालोच आहे, येतोच आहे मी. अवी चला आपण निघूया. का पण? अरे किती मजा येते इथे. नाही आपण घरी जायला पाहिजे. अरे मला छान वाटतंय ना. पण मला छान वाटते, तुला आवडत नाहीये का? नाही तू भिजली आहेस, तुला सर्दी होईल. चल अरे काही होत नाही मला. प्लीज तू माझा ऐक ना, प्लीज घरी चल ना, समजून घे ना प्लीज. याला नक्कीच घरून फोन आला असणार, नाहीतर हा असं म्हणाला नसता. ओके ओके ओके, तुला जर त्रास होणार असेल तर आपण नको थांबायला, आपण निघूया. काय तुला जर त्रास झाला तर तो मला चालणार नाही. निघूया. हो निघूया निघूया चल. चला 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 चला, उठा 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 उठा. काढा प्यायचंय. नको ना काढा. नाही नको बुकू बुकू काही नाही. हा काढा प्यावा लागेल. अरे उद्या आपल्याला रेनकोट विसरून जायचंय, मग परत भिजायचंय, मग ताकद नको का? चला प्या, गरम आहे. हा पितोस की नाक नाही पितो. थांब 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 थांब. धर सुंदर. कडू आहे. आणि माझी सोनी ना ती शाबास माझ्या प्रथम ताप आहे का तुला? येऊ बघ, अंग गरम आहे का ह्याचं? हो अंग गरम वाटतंय. बघ असं तू रेनकोट विसरायचं, भिजून यायचं, आजारी पडायचं, आणि माझ्या जीवाला घोर लागतो. मला त्रास होतो या सगळ्याचा. आणि मला थोडी माहिती होतं पाऊस पडणार आहे. मी मुद्दामून नाही भिजलोय. हिने तुझ्या डोक्यात काहीतरी घातलंय. हा हिने माझ्या डोक्यात भरलं म्हणून तू आजारी पडलास ना. ते काही नाही, आता गोळी घ्यावी लागणार. आई गोळी तर नको ना. असं कसं बाळा? गोळी घेतली, हा काढा प्याला की बरं वाटेल ना. नंतर आजारी पडलास तर तू पिऊ जा, कपड्यात घेऊन ये गोळी. अरे आई तू नाही पी तो काढा. परमेश्वरा, तर अविनाश भिजून यायला नको म्हणजे मिळवलं. चल गोळी घे. झालं ना, अर्ध संपल्याने ठेव तिकडे. नको. घ्यावी लागणार. दर तू आईचं सगळं कसं ऐकतोस? किती गुणी आहे तू. ते कडू काढा पण दे आणि गोळी पण दे. या कडू काड्यामुळे आणि त्या गोळीमुळेच बरं वाटणार आहे. चल शाणं माझं बाळ, चल पड 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 पड. आई मी थांबते त्याच्याबरोबर, तू जा. नक्की? हो तसे बाबा यायची वेळ झालीये, तू जा. चालेल. प्रथम प्लीज त्या मोबाईल मध्ये असं डोकं घुसून ठेवायचं नाहीये. आई तू टेन्शन घेऊ नको, मी फोन ऑफच करून ठेवते. हा प्लीज हा राजा. हा आणि हो पिहू, काही लागलं, त्याला बरं नाही वाटलं तर मला लगेच येऊन सांग. हा झोप झोप, शाळा माझं. लक्ष दे हा पिहू. वाव, मी, अवी आणि पाऊस. शनाया, इतक्यात खुश होऊ नकोस. अवी परत त्या युजलेस अनुप्रियाकडेच गेलाय. तुला अवी सोबत स्पेंड केलेले 2 तास आठवून खुश व्हायचं नाहीये, तर अख्खं लाईफ त्याच्यासोबत स्पेंड करायचंय. त्यासाठी आधी तुला जेकेला लाईफ मधून आउट करावं लागेल, कायमचं. माय गॉड बेबी, किती घाबरले रे मी. रिलॅक्स रिलॅक्स. बस.
तिसरं कोण येणार आहे आपल्यामध्ये? तिसरं येणार नाही आणि मी येऊ सुद्धा देणार नाही. येणार. तुझी किती इच्छा नसली तरी तिसरं येणार. मला कळलंय. म्हणजे लॉंग डिस्टन्स, मराठीत दुरावा. आपल्यात का दुरावा येईल? दुबईला जावं लागणार आहे ना मला आपल्या प्रोजेक्टसाठी. बोललो होतो ना तुला. बेबी बेबी काय रे, तू तू पुढच्या महिन्यात जाणार होतास ना? पण जावडेकरने उद्याच रिअरेंज केली ना, त्यामुळे सकाळच्या पहिल्या फ्लाईटने जावं लागणार आहे. मी त्याला म्हटलं अरे जावडेकर एवढी घाई करू नको, पण जावडेकर काय ऐकणार आहे का? बेबी म्हणजे तू उद्या लगेच जाणार? इच्छा नाही आहे पण जावं लागणार आहे, कारण काय सगळं शेड्यूल बिघडलंय. बेबी तू कन्फ्यूज असशील ना तर माझ्याकडे एक सोल्युशन. ए तुझ्या त्या मैत्रिणीला फोन करू नका, कसली तरी कार्ड बिर्ड बघते आणि आपलं भविष्य सांगते. माझा नाही विश्वास त्याच्यावर. माझा आहे ना विश्वास. अरे मी विचारते तिला कॉल करून. थांब. हाय हॅलो मोहिनी, बिझी नाही आहेस ना? अगं मला तुला विचारायचं होतं, जेकेला ना उद्या दुबईला जायचं आहे का मीटिंगसाठी, बट ही इज इन डिलेमा. तू टॅरो करून सांगू शकतेस मला जेकेने उद्या दुबईला जाणं योग्य आहे का नाही? हो रिअली? ओके ओके ओके, थँक्यू सो मच डिअर. थँक्यू थँक्यू. बेबी काय म्हणाली तुझी ज्योतिष मैत्रीण? ज्योतिष नाही, टॅरो रीडर आहे ती. तेच ते कार्ड बघून भविष्य सांगते ना, मग वेगळं काय? काय म्हणाली? उद्याच जाणं गरजेचं आहे असंच बोलली असेल ना? हो म्हणजे ती तेच म्हणाली की उद्या गेलेलं चांगलं आहे, आणि काय ना तुझी मीटिंग पण चांगली होईल. तू मीटिंगला गेलास तर आपल्यालाच चांगलं आहे ना, आपला प्रोजेक्ट सक्सेसफुल होईल म्हणाली ती. मला असं का वाटतं हे जी कोणी तुझी मैत्रीण आहे ती तुला हवं तेच सांगते. बेबी तू पण ना. अगं जे काही झालं ना त्यामुळे तुला इथे एकटीला सोडून जाणं मनाला पटत नाहीये. तू नको काळजी करू, मी घेईन माझी काळजी. तुझी ही मीटिंग इम्पॉर्टंट आहे ना. तेही खरं आहे. पण माझ्याकडे एक आयडिया आहे. काय? तू येते माझ्यासोबत दुबईला? मी? हा म्हणजे चल ना, इथे काय काम आहे तुला? तिकडे थोडं फिरशील, एन्जॉय करशील, मलाही टेन्शन राहणार नाही. नाही म्हणजे मला खरंच आवडलं असतं जे की तुझ्यासोबत यायला, पण किटी पार्टीचा इव्हेंट आहे ना, 2 महिन्यापासून सगळा प्लॅन चाललाय. तो मिस नाही करू शकत मी. हा नवऱ्यापेक्षा किटी पार्टी महत्वाची आहे नाही का? बेबी असं नाहीये. सहज बोललो. बरं पण मी इथे नसताना तू खुश असशील ना? डिफिकल्ट आहे पण राहीन. मग झालं तर. बरं चल, मला त्या जावडेकर बरोबर मीटिंग बद्दल काही डिस्कस करायचंय. कॉल संपला की आपण डिनर सोबत करू. अहो होय काय तुम्ही एवढे का भिजून आलायत? रेनकोट घेऊन गेला नाहीत ना तुम्ही पण ना? दोघही सेम आहात खरंच. तो प्रथम पण भिजून आला. या लवकर, मी कपडे काढते. खरंच काय गरज होती तुम्हाला पावसात भिजायची? हा तुम्हाला माहितीये ना पावसात भिजलं की तुम्हाला त्रास होतो, सर्दी होते, ताप येतो, माहितीये ना? जा, टॉवेल आहे बाथरूम मध्ये, जा. तुम्ही पण ना खरंच कहरात. अगं पण मला काय माहिती होतं का पाऊस येणार आहे? पण लहान मुलांसारखं काय बोलताय तुम्ही? तो प्रथम पण सेम बोलला. बाप लेक शोधतात. बघा शिंकताय ना तुम्ही. खरंच अविनाश असं का करता हो तुम्ही? मला कळतच नाही असे का वागता ते दोघही. अहो अहो पाऊस काय तुम्हाला सांगून येतो का? हा पावसाचे दिवस आहे, पाऊस येणारच ना. काय या इकडे आता, बघा कसं कुडकुडताय. बसा बसा खाली. काय हो किती भिजला? तर रेनकोट घेऊन नाही गेला तर आडोसा बघून बाईक बाजूला लावायची ना. पाऊस थांबल्यावर निघाला असता परत. कारने गेलो होतो.
कार नाही? कोणाच्या कारने? काय हो? आणि जर कारने गेलात तर भिजलात कसे? बाईक बंद पडली ना आपली, तेव्हा एक क्लायंट चालला होता त्या रोडनी, त्यांनी ओळखलं मला. मग साईट पर्यंत त्या क्लायंटनी सोडलं. परत येताना तो क्लायंट नव्हता. मग मी गाडीपर्यंत आलो कसा बसा, गाडी दुरुस्त केली आणि पाऊस आला. अहो, ही आपली बाईक जरा म्हणजे बिघडते ना मध्ये मध्ये, ते ऍक्सिडेंट झाल्यापासून. हा हो हो. ऐका ना, माझ्या मनात एक विचार आलाय बघा, म्हणजे तुम्हाला पटत असेल तर. JK सरांच्या कंपनीकडून आपल्याला जे काम मिळालंय ना, त्यातून पैसे येतील ना, आपण एक छोटीशी 4 व्हीलर घेऊया का? मग तुमच्यासाठी. घ्यायचीच आहे 4 व्हीलर, घ्यायचीच आहे मला. घर रिनोव्हेट करायचंय, AC घ्यायचं आहे, हळूहळू सगळी स्वप्न पूर्ण करायची आहेत. आणि हे सगळं या कामानीच शक्य होणार आहे. काहीही झालं तरी हे काम मी हातून नाही जाऊ देणार. काय हो, 4 व्हीलरच्या स्वप्नात अडकलात का? बरं, तुमचं चालू द्या, मी हळदीचं दूध घेऊन येते. कदाचित मी जे करतोय ते योग्य नसेल, पण दुसरा पर्याय पण नाहीये ना. अनु, माझं काम मार्गी लागेपर्यंत, आपली सगळी स्वप्न पूर्ण होईपर्यंत तरी, तोपर्यंत तरी मला शनायाला दूर करून नाही चालणार. किती करता तुम्ही घरासाठी? आधीच कामाचं टेन्शन, ते मिळालं तर टिकवून ठेवायचं टेन्शन. आज तुमची बाईक बंद पडली, पावसात भिजत घरी आलात, आजारी पडलात आणि मला माहिती आहे ना, या आजारपणाने पण तुमची चिडचिड होणार आहे. कामाला भाडे होती, काम रखडे, JK सर चिडतील, असे कितीतरी प्रश्न आणि त्याचं टेन्शन तुम्हाला येणार. पिहू आपली नेहमी म्हणते, बायकांना त्रास होतो, बायका किती सहन करतात, पण पुरुषांनाही तेवढाच त्रास होतो, हे माहिती आहे मला. आम्ही बायका, आम्ही निदान रडून आमच्या दुःखाला वाट मोकळी करून देतो. तुम्हाला तर ते सुद्धा करता येत नाही. पण अविनाश, तुम्ही काळजी करू नका, मी आहे ना तुमच्या सोबत. मी तुम्हाला समजून घेण्याचा पूर्ण प्रयत्न करेन, नक्की करेन. अवी झोपला नसेल ना? आय एम शुअर त्याला झोप लागली नसेल आज. कशी लागेल शनया? आज जे काही झालंय त्यानंतर त्याला झोप लागणं अशक्य आहे. कॉल करू त्याला? शनाया, या वेळेला? झोपला नव्हतास ना? झोप लागणं शक्यच नाहीये तुला काल जे काही झालं त्यानंतर. शनाया, असं का म्हणालीस तू? अनुप्रिया, तू? हो, मीच. माझ्या नवऱ्याला इतक्या रात्री फोन केल्यावर मीच उचलणार ना फोन. हो बरोबर. नाही, माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलंस तू. असं का म्हणालीस की यांना झोप लागली नसेल म्हणून?
अगं त्याचं काय झालं ना अनुप्रिया, आज जरा ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झाला. अविनाशला एका क्लायंटनी अल्टिमेटम दिलं की 3 महिन्यात जर काम झालं नाही ना तर ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल होईल. म्हणूनच म्हटलं त्या टेन्शनमध्ये त्याला झोप लागली नसेल. काय काय सांगतेस काय? काय ग, तू पण पावसात भिजलीस की काय? हो अगं, आज पाऊस होता ना खूप. नेमकं मी ऑफिसला जाताना छत्री विसरले. हो ना, बघ यांचं पण असंच झालं. पावसाचे दिवस आणि रेनकोट घेतला नाही, छत्री घेऊन जायला विसरले आणि भिजले. बरं तू काय म्हणत होतीस, यांना अल्टिमेटम दिले वगैरे? काही सिरियस आहे का ग? नाही सिरियस काही नाही. तसं काही असेल तर अविनाश सांगेलच ना तुला. अगं तसं ऑफिसमधून आल्यावर ते मला सगळं सांगतात. आज पूर्ण दिवसभरात काय झालं, मीटिंगमध्ये काय झालं, तुमच्या ऑफिसमध्ये काय झालं, सगळं सगळं सांगतात. पण आज ना कदाचित ते आले तेव्हा भिजून आले होते, अंगात ताप होता म्हणून सुचलं नसेल त्यांना. व्हॉट? ताप आलाय अविनाशला? हो ना अगं, आता पावसात भिजून आले तर मग काय होणार आहे? तुला माहितीये का, त्यांना पाऊस अजिबात सहन होत नाही. थंड काही खाल्लं की सर्दी होते आणि पावसात भिजले की हमखास ताप येतो. तू त्याला डॉक्टरकडे वगैरे नेलंस का? अगं मीच आहे ना त्यांचं डॉक्टर. आले आले केस पुसले, त्यांना गरम गरम खाऊ घातलं, आता हळदीचं दूध घेतलंय, गोळी घेतली आहे आणि झोपलेत. आणि तुझा फोन यायच्या आधी ना कपाळावर मिठाच्या घड्या ठेवल्या होत्या. आता बघ कसे ठणठणीत बरे होतात ते. अगं या सगळ्या घरातल्या गोष्टी वर्क नाही करत. अगं म्हणजे मला असं म्हणायचंय की त्याचा ताप वाढला तर त्यामुळे तू त्याला डॉक्टरकडे घेऊन जा ना. आणि जे के पण नाही आहे ना इथे, उगाच काम अडकायला नको ऑफिसचं. हां नाही तू 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 बरोबर बोललीस. उद्यापर्यंत बरं नाही वाटलं ना तर मग सकाळीच डॉक्टरांना फोन करून ना औषधं मागून घेईन किंवा मी स्वतः घेऊन जाईन ह्यांना डॉक्टरकडे. हां पण तुला सांगू, मला कधी कधी असं वाटतं ना की मी नसेन तर यांचं काय होईल. अगं आजारी पडले ना की लहान मुलासारखं वागतात. म्हणजे त्यांना मी अशी उशाशी बसून हवी असते. अनु तू कुठे जाऊ नको. अनु तू माझ्या जवळ बसून राहा. अनु तू इकडेच बसायचं, कुठेही मला सोडून जायचं नाही. देवा परमेश्वरा कसं चालेल ना असं, पण नाही, त्यांना मी बाजूला हवीच असते. हॅलो शनाया. हां हो बरोबर. काळजी घेतेस ना तू त्याची? हो तू पण काळजी घ्या. तू पण शिंकत होतीस ना, औषध घ्या नक्की. हो घेते मी काळजी. चालेल. हे उठले ना सकाळी की तुझा फोन आला की सांगते मी त्यांना. बाय. गुड नाईट. अविनाश तू फक्त माझा आहेस. अनुप्रियाची सवय झाली आहे तुला. तिच्याशिवाय एक क्षणही राहू शकत नाहीस तू. पण आता तुझी ही सवय मी बदलून टाकेन. अनुप्रिया नावाची कोणी व्यक्ती तुझ्या आयुष्यात होती हे सुद्धा तू विसरशील. अनुप्रियाचं नाव, अनुप्रियाचा चेहरा, अनुप्रियाचं अस्तित्व विसरशील. मैत्रिणींनो, आपण बायकांना घरातलं दूध ओतू जाण्याआधी त्याचा वास ओळखतो. मुलांच्या चेहऱ्याकडे पाहून त्यांना काय झालंय ते ओळखतो. नवऱ्याच्या एका काही नाही मागचं खूप काही आपल्याला कळतं. कारण देवाने आपल्याला दिलाय तो 6th सेन्स. येस, मग जेव्हा मन आपल्याला वारंवार सांगत असतं की काहीतरी बरोबर नाहीये, तेव्हा त्या आवाजाकडे दुर्लक्ष करू नका. कधी कधी मनाची ती छोटीशी चाहूल मोठा पश्चाताप वाचवून जाते. अगदी बरोबर बोललीस ग तू मधुश्री. म्हणजे बघ ना, सकाळपासून मला असं वाटतंय की उशीर होणार आहे आणि झालाच उशीर. सगळीजण आज लवकर गेले तरी मला उशीर झाला. त्यात ह्यांना बरं नाहीये. डॉक्टरांना फोन करून सांगायचंय, औषधं मागवायची आहेत. अय्या
डॉक्टरांना फोनच नाही केला मी. मधुश्री थँक्यू, तुझ्यामुळे आठवलं मला. फोन करते. कशी विसरले मी. हां हॅलो डॉक्टर नमस्कार, मी अनुप्रिया पाटकर बोलते. हां नाही काय ना यांना अविनाशला रात्रीपासून जरा ताप आहे. हो पावसात भिजले ते. आता सकाळी उठले तर ताप वाढलाय. नाही म्हणाले ना मी पावसात भिजले. प्लीज 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 तुम्ही जर मला औषधं लिहून दिलीत तर. हो प्लीज सांगा. थँक्यू थँक्यू. शनाया, शनाया, सकाळी सकाळीच? आणि हे काय, हे सगळं कशासाठी? दिस इज फॉर अविनाश. अगं बरं नाहीये ना त्याला, म्हणून त्याच्यासाठी आणलंय मी. अगं पण या सगळ्याची काय गरज होती? असं कसं बोलतेस अनुप्रिया? माझ्या मित्राला बरं नाही आणि त्याला मी भेटायला नाही यायचं? मी पाणी आणते. नाही नाही, नको नको. बरं बस ना. हो बसते. काय झालंय भाऊजींना? ह्यांना ताप आलाय. भिजले ना ते पावसात. पण शनाया बरं झालं ना तू आलीस ते. पण ऐक ना, मला ना आता बाहेर जायचंय औषधं आणायला. तू थोड्या वेळ बसशील का? मी थांबते ना. नक्की ना? हो अगं बिंदास जा तू, काही काळजी करू नको. उलट मी काय म्हणते, तू लवकर जा, म्हणजे अविनाशला गोळ्या घ्यायच्या असतील ना. हो 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 नाही निघतेच आहे मी. सीमावहिनी जरा लक्ष द्याला तिच्याकडे. आणि तिला काय चहा कॉफी हवी असेल तर कॉफीच घेईल ती. बी कम्फर्टेबल. हा वहिनी जरा मी जाऊन येते. वहिनी जरा लक्ष द्या तिच्याकडे. तुलाही शिंका येतात? दोघं एकत्र भिजलात? हो म्हणून तर आले ना त्याला भेटायला. त्याची रूम कुठे आहे? डायरेक्ट रूम मध्ये जाणार आहेस तू? हो बरं नाहीये ना त्याला, तो खाली कसा येईल? मलाच जावं लागेल ना त्याच्या रूम मध्ये. बरं माझ्यासाठी कॉफी करणार असेल तर ब्लॅक कॉफी विथ लाईम. बाय. अवी हाय.